आता पुरंदर, सासवड हा सगळा निसर्गरम्य परिसर आहे. हे मला स्वतःला मनाला खूप भावतो. तर तिथलं गाव म्हणजे ते गाव, गावातली माती, माणसं, हं, हं. त्या माणसांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? किंवा तुम्ही त्या गावाकडे आणि तुमच्या माणसांकडे कसं पाहता? किंवा चित्रीकरण करताना तुमच्या गावामध्ये ते व्हावं असा जो विचार येतो, तो कुठल्या भावनेने येतो? याच बरोबरीने एखाद्या म्हणजे आपण लोकेशन बघायला जातो किंवा चित्रीकरण करायचंय म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण फिरत असतो डोंगरदऱ्यांमध्ये. तर त्याचा आत्मा तुम्ही कसा पकडता? म्हणजे आता कसं होतं, पहिले की तर तुमच्या आपण गावापासून आणि त्या एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तिथनं सुरुवात करू. जशी असेल तुमची दृष्टी, तशी दिसेल तुम्हाला सृष्टी. ही गोष्ट किंवा ही म्हण महत्त्वाची आहे. याच्यामध्ये होतं काय, की तुम्ही त्या गोष्टीकडे, त्या अँगलकडे कसं पाहताय? म्हणजे तुम्ही त्या आपल्या गावाकडं, समाजाकडं किंवा आजूबाजूच्या परिस्थितीकडं आपण कुठल्या नजरेने पाहतो, हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आपण कलात्मक दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहतो. मग तेव्हा कलादिर्शक म्हणून मी त्या सगळ्या लोकेशनकडे पाहतो. मला प्रत्येक फ्रेम माझ्या नजरेत लॉक झालेली असते. मग त्याच्यामध्ये होतं काय, की म्हणजे जुन्या काळातली सगळी जी मंदिरं आहेत, वाडे आहेत, गावात रचना आहे, बाराबोलदार पद्धत जी पहिली काही जुन्या काळात होतं किंवा वाडे होते किंवा शेती-भाती सगळं जे काही परिसर आहे आणि ते निसर्गरम्य ठिकाण असेल, डोंगरदऱ्या असतील, तर ह्या आपल्या कामामध्ये जसं चित्रकार एखादा आपल्या कुंचल्याने पेंटिंग करतो, एखादा फोटोग्राफर चांगली फ्रेम काढतो फोटोमध्ये. तसंच आपल्याला आपल्या कॅमेरामध्ये चित्रपटाच्या ती कला दिग्दर्शनाची फ्रेम किती छान सजेल किंवा ते लोकेशन कसं चांगलं वाटेल, यासाठी माझा तो प्रयत्न वाह, असतो. वाह, वाह! तर याच्यामध्ये होतं असं, की जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे येते, तेव्हा नेहमी असतं, की आता पहिल्यासारखं कसं होतं स्टुडिओमध्ये चित्रपट करायचे म्हणजे गोरेगाव फिल्म सिटी, रामोजी फिल्म सिटी असेल, कर्जत नितीन देसाईंचा स्टुडिओ असेल. हे सगळे स्टुडिओमध्ये तर भरपूर सिनेमे पहिले झालेले आहेत, अजूनही होतात. पण जास्त मधल्या काळामध्ये मालिका, चित्रपट, रिअल गोष्टी, रिअल लोकेशन याच्याकडे आले. मग त्याच्यामध्ये ते करताना रिअल वाटण्यासाठी मी माझ्या गावाचा विचार नेहमी करतो. म्हणजे कारण करण्याचा उद्देश असा आहे, की गाव आपलं आहे, ओळख आहे आपली, लोकं आपल्याला सपोर्ट करतात आणि का चांगलं काम करण्यासाठी लोकं मला नेहमी आपल्या सासवड, पुरंदर असेल किंवा आजूबाजूची लोकं मला मदत करत असतात. ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त चित्रपट किंवा माझा बराचसा भाग हा आपल्या भागामध्ये शूटिंग करत असतो. या लोकेशनमध्ये करताना कधी-कधी मी कला दिग्दर्शक नसतो त्या सिनेमाचा. मी फक्त ते निर्मिती व्यवस्थापन म्हणजे पुरंदरपुरता का होईना, तर हं. पूर्ण म्हणजे जिगर कलेजा सिनेमा जो आहे महेश बाबू, प्रकाश राज, अनुका शेट्टींनी केलेला किंवा तो तेलुगू सिनेमा होता. खूप मोठं नाव होतं त्याचं किंवा तुंबाड सिनेमा असेल, तो सिनेमा आहे किंवा आता मध्ये इन्स्पेक्टर अविनाश वेब सीरीज होती रणदीप हुडाची किंवा बरेच मराठी, हिंदी सिनेमे असतील, ते सासवडमध्ये झालेले आहेत. मग त्याचं कट्यार काळात घुसली सिनेमा असेल किंवा आता फुलेवरती जो हिंदी सिनेमा आहे, त्याचं 8 दिवस शूटिंग सासवडला झालेलं आहे. हे बरेच सिनेमे म्हणजे कुठलाही ऐतिहासिक गोष्ट आली किंवा पौराणिक काही सिनेमा आला, ग्रामीण आला, तो सासवड घेतल्याशिवाय तो पुढे जात नाही. असं बऱ्याच वेळा होतं. त्याचं कारण काय? ते कॉन्टॅक्ट आपले तसे आहेत आणि बरोबर. ते लोकही मदत करतात आणि ते दिसायलाही छान दिसतं प्रोडक्शन वाईज किंवा आपलं कला दिग्दर्शन प्रॉपर्टी हाऊस जवळ आहे. त्याच्यामुळे त्यांना ती मदत होती. होती. त्याच्यामुळे तो सगळा योग जुळून येतो आणि मलाही वाटतं, की आपल्या गावाचं नाव व्हावं. गावाला पर्यटनाचा दर्जा मिळावा बरोबर आहे. किंवा जास्तीत जास्त पर्यटक पुण्यापासून जवळ असल्यामुळं फक्त मंदिरांना भेट देता, देवदर्शन न करता निसर्गाचा आनंद, त्या ऐतिहासिक वस्तूचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे आणि पर्यटन वाढीला स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे किंवा नवोदित लोकं माझं म्हणणं आहे ह्या पर्यटन व्यवसायामध्ये, या इव्हेंटमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली पाहिजेत. चांगला आहे. हा विचार चांगला आहे. मुळात ती जी आपली स्टुडिओची जी कल्पना मोठी, पण ते असं अजून मोठ्या प्रमाणात वाढवावं असं काही वाटतंय का? आता वाटतं, की याच्यामध्ये काय आहे, की आता स्टुडिओची कल्पना जी आहे, आता स्टुडिओ हा कसा होतो, की 4 भिंतीतला एक स्टुडिओ असतो, ओपन स्टुडिओ असतो. बऱ्याच वेळा लोकं म्हणायचे मला, की आता मी जेव्हा संदीप इनामकी स्टुडिओ असं जे काही नाव ठेवलं मी जवळ-जवळ 20 एक वर्षापूर्वी, तर बोललो, की "अरे, संदीप इनामकी स्टुडिओ असं कुठे नाव असतं का? म्हणजे वेगळं काहीतरी नाव दिलं पाहिजे का?" म्हटले, "का असू नये? म्हणजे मी असताना माझं नाव झाल्यानंतर मी गेल्यानंतर पण माझं नाव राहिलं पाहिजे." म्हणजे गोष्ट काय होती, की ती आता जर पेरलं तर कधीतरी उगवणार बरोबर, आहे. बरोबर, म्हणजे बरोबर. ह्या दूरदृष्टीचा विचार करून मी ते नाव ठेवलं. मग ते कधी म्हणले, की आपल्याला मग अतिशयोक्ती पण काही लोकं असतात, चांगले असतात, तसे असतात, की गरज नाही ते नाव. पण मी ठेवलं आणि त्याचं होतं. कारण मी एक जण म्हटला, "मग स्टुडिओ कुठे आहे तुमचा? कुठे बोर्ड आहे?" मी एकाला म्हटलं, मग ते एक मुंबईचं एक आमचे डायरेक्टर आणि निर्माते होते आणि ते कार्यकारी निर्माते म्हणले, की "आम्ही उद्या सकाळी येतोय. स्टुडिओ तुमचा नक्की कुठं आहे?" म्हटलं, "तुम्ही या." म्हणजे सकाळी मुंबईवरून निघा. पुण्यातून आला, की सासवड दिवे घाट चढला. तुम्ही दिवे घाट चढला, की स्टुडिओ सुरू झाला. म्हणजे म्हटलं, की हे माझं गाव आहे, माझा तालुका आहे, माझी लोकं आहेत. मी त्यातला नागरिक आहे आणि हे जे काही लोकेशन आहे तेच माझं स्टुडिओ आहे. म्हणजे काय, की ही काम आपण करू शकतो आणि जो बरोबर, काही बरोबर.
मला जो स्टुडिओ करायचा आहे त्याला आता काही जागा आणि थोडं काम त्याचं चालू आहे. तो पण लवकरच आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल.